गव्हाच्या पिठापासून सुंदर आणि टेस्टी असे बिस्किट्स बनवूया. त्यासाठी 1 वाटीभर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटीभर इथं रवा घेतलेला आहे. चमचाभर तूप टाकून घेतलं. पूर्ण पिठाला हे तूप लावून घ्यायचं. नंतर दुसऱ्या बाउलमध्ये 1 कपभर मी तेवढाच कप दूध घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखर दुधामध्ये अजिबात मेल्ट करायची नाही. साखर टाकली का लगेच हे बॅटर आपण तयार करून घेतलेल्या पिठामध्ये टाकून त्याची कणिक मळून घ्यायची आहे. कणिक एकदम घट्टसरच मळायची, अजिबात पातळसर मळायची नाही आणि एवढंच प्रमाण घेऊन ती कणिक मळून घ्यायची. एक्स्ट्रा वरून पाणी किंवा दूध काहीच टाकायचं नाही. या पिठाला 10 मिनिटं जरा रेस्ट करायला ठेवायचं आहे साईडला आणि त्याला नंतर कोलपात घ्यायचं आहे. परत हाताने मळून घ्यायचं पिठाला. खाली कोलपातात तेल किंवा तूप तुम्ही काही लावू शकता. नंतर ही चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यांची एवढी साईज ठेवायची आहे. नंतर एखाद्या छोट्या ग्लासने हे कट करून घ्यायचे, त्याला गोल शेप द्यायचा आहे. तेल गरम करून मीडियम टू हाय गॅसवरती हे बिस्किट्स तळून घ्यायचे आणि वरती साखर कोटिंग असल्यामुळे बिस्किट छान आणि सुंदर सुद्धा दिसतंय. करून बघा, खूप आवडतं. जाताना सबस्क्राईब करून जा.